जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायुग पीठी तटे भी मृत्यू वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागततिष्ठं तमानंद कंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगो पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम हरी दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया चर्चा पदाने कथे विचारू पदाने कथे विचारू संतांचिया दुसरे चरण संतांचिया पदाने कथे विचारू पदाने कथे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या दिभा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या आये महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए करो वतियानुसार कथा करो अनुसार आइए महाराज विराजे आइए महाराज विराजे कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए महाराज विराजे आइए महाराज विराजिए देव सहित गदी धरो देव सहित गदी धरो हे प्रेम सहित गदी धरो देव सहित गदी धरो हे पधारिए पधारिए शादी कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए शादी कुमार आइए महाराज विराजिए महाराज विराजिए जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंग थोडं कमी करा प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माचं खरं फळ
आमच्या जन्माचं साचं फळ नव्या नव्या आमच्या जन्माची सार्थकता कधी झाली आणि कोणामुळे झाली तो प्रतिपादित करणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढाला जन्मालो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती पैकी अल्पसा परिहार अगत्याचं दिन समजून खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे जरत असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आणि त्याचबरोबर भागवत कथेचं आयोजन आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली पैकी ज्यांनी आजचं माझ्या कीर्तनाचं सौजन्य घेतलंय त्या आदरणीय आमचे पांडुरंगजी भोंगाणे साहेब असतील त्याचबरोबर गंगाधरजी भोंगाणे साहेब असतील आणि त्या लवकर पोहोचन पण बाबा रस्त्यामुळे नाही येता आलं थोडा तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो बापू असतील त्याचबरोबर या माईकवरती जे गोड साथ करतायत मागं 10-15 दिवसापूर्वी आमची भेट झाली होती कीर्तनाला सिलू मध्ये ना आदरणीय हरिभक्ती परायण शिवाजी बाबा असतील एकदा बाबांसाठी जरा जोरदार टाळी द्या त्याचबरोबर या माईकवरती पाहुणे महाराज असतील त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण माझ्यासमोर आलेले सुरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदितजी महाराज हरिहर असतील एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव आदरणीय हरिभक्ती पारायण बालाजी महाराज एकदा बालाजी महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या आणि अगदी गोड आयोजन नियोजन सूत्रसंचालन जे करतायत अगदी चांगल्या पद्धतीने जे बोलतायत असू द्या नको म्हणलं तरी असू द्या आमचे ईश्वर दादा बऱ्याच दिवसापासूनची आमची ओळख आहे बराच काळ झाला आमची ओळख आहे मग आता त्यांच्या गावात आलोय म्हणल्यावर नाव कसं घ्यायचं नाही तुमचा मोठेपणा असू द्या तुम्हाला धन्यवाद तुम्हाला सर्वांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात पैकी सिस्टम जवळचीच आहे हा आता नावच जवळची ठेवू जवळची सिस्टम एकदा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी द्या कीर्तनाला सुरुवात विढाला अगदी हृदयाच्या 7व्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवाल इतकं गोड बोलण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून गणेशजी महाराज प्रत्येकाचा जन्म सफलच होईल आपला जन्म कशासाठी मिळाला आणि जन्म मिळाल्यानंतर आपण आपल्या जन्माची सार्थकता करण्यासाठी काय करायला पाहिजे हे आजच्या कीर्तनामधून बघायचंय तसं पाहायला गेलं तर महाराज म्हणतात या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी भास्कर महाराज सगळ्यालाच मिळाली तसं पाहायला गेलं तर या मृत्यू लोकात जीवन नावाची बाबा संधी प्रत्येकालाच मिळाली पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही इको कमी करा आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळायला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात आम्हाला ही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळाली पण बापू जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे हा सुधीर गुरुजी हा आम्हाला ज्या कारणासाठी भगवंतानं देह दिला ते काम आम्ही अविरतपणे करण्याचा प्रयत्न केला परिणाम आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ आम्हाला प्राप्त झालं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे
महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ मिळालं, तुमचा जन्म सार्थकी लागला. पण महाराज सुधीर बाबा, या सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं असेल तर आम्ही सामान्य संसार करणारे जीव, बापू आम्ही सामान्य संसार करणारे जीव असं म्हणत असतोय, आमचा जर प्रपंच चांगला आहे तर आमचं काय चाललंय, बरं चाललंय. आमचं काय चाललंय, चांगलं चाललंय. आमचा जर प्रपंच चांगला आहे तर आमचं काय चाललंय, चांगलं चाललंय. मग त्या गणेश महाराज त्या चांगल्याच्या अनुषंगानं बोलायला गेलं तर तुकोबर आहे, तुमचा काय प्रपंच चांगला हा चांगला चांगला नाही. कोण म्हणत, शिवाजी बर चला, राज्यच तुमच्यावर घ्यायचंय म्हणलं. शिवाजी भाऊ, मुली किती तुम्हाला झालंय, मुलगा दोन. पटवून देतो बरं का ते बोललेत म्हणून. अगदी अगदी गोड हसत खेळत कीर्तन करायला जाणार आहे. शिवाजी बाबा तुम्हाला एकुलती एक मुलगी, जमीन किती, 4 एकर. बरं चला, तुम्हाला 4 एकर जमीन आहे, तुम्हाला एकुलती एक मुलगी आहे, तर तुम्ही त्या मुलीचा विवाह ज्याच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त इस्टेट आहे त्याच्याशी कराल का ज्याच्याकडे कमी त्याच्याशी? बराबरीच कोण तरी करणार. हा, एकतर कमीत कमी बराबरीचा तरी पाहिजे, नाहीतरी जास्तच बघत आहे माणूस. म्हणजे एकतर जास्त पाहिजे, बराबरीत पाहिजे, आणि मुलगा संस्कारी पाहिजे. बरोबर आहे ना? मग आता जरा तुमच्या अनुषंगाने बोलतो. तुकोबराय म्हणतायत माझी बायको, माझी नाही, तुकोबराय म्हणतात माझी बायको पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची लेक आहे. हा बघा बरं का, पटवून. तुकोबराय काय म्हणतात, माझी बायको पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची लेक आहे, आणि आप्पाजी गुळवेंकर कमीत कमी 36 एकर ऊस आहे. मग बाकीचं कुसाळ कांजाळ कडू गावात किती असेल बघून घ्या, काँग्रेस बिंग्रेस. पण बाबा ऊस किती आहे, 36 एकर. मग त्या 36 एकर ऊस असणाऱ्या बापाची लेक माझी बायको. माझ्याकडे येता ना तुम्ही, तुकोबराय म्हणतात ती कोणाची बायको आहे, माझी बायको आहे. आता तुम्ही बोलला त्या अनुषंगानं, जर सासरात असा तर मग जावई कसा, सासरात असं तर जावाय कसा असेल. आता त्यांनी दिलंय म्हणून सांगतो, सासरात असं तर जावाय कसा असेल. तुकोबराय म्हणतात माझा संसार छोटा नव्हता, उलट जहागीरदार होतो मी, पण परमार्थ साधण्यासाठी त्या संसारावरती मी तुळशी पत्र ठेवलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, संसाराच्या नावे घाल दिया शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. अवघा भागते दियाला, अवघा भोगते दियाला, बाबा जरा कीर्तन वेगळ्या पद्धतीने होणार आहे. जोरदार टाळी वाजवा जरा. गोड प्रमाण संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य जन धर्म केला, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला. मी गरीब नव्हतो, पण बाबा त्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी मी त्याच्यावरती काय ठेवलं, तुळशी पत्र ठेवलं. पण महाराज नेमकं झालं काय की तुमचा जन्म सफल झाला. आमच्या जीवनात संत आले आणि संतांनी आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला, आणि त्या मार्गावरती आम्ही अविरतपणे चालत लागलो. पण महाराज फायदा काय झाला संत जीवनात आल्यानंतर? महाराज म्हणतात 2 फायदे. एक भय निरसली खंती. या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे माणसाला? मरणाचं. मरणाच्या पलीकडे भय नाही. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात राहिलं नाही, मरण माझे मरूनही गेले, मजला केले अमर.
खंतीबद्दल काय बोलावं? महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण माझ्या जीवनात राहिली नाही, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोला? बस की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. भास्करजी महाराज आता कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी, मला प्रत्येकाची घ्यायला वेळ नाही, कारण माझ्याकडे भरपूर विषय त्या शिवजयंती जवळ येऊन ठेवले. आणि आज तुम्ही फोटोच मस्त मोठा लावलाय, त्यामुळे जवळजवळ निम्म कीर्तन तिकडे राजाकडेच जाणार आहे. त्यांचा जन्म कसा सफल झाला हेच बघायचंय, पण अगोदर मला जरा अभंगाला स्पर्श करायचा, लक्ष द्या. कृतकृत्याची शेवटची व्याख्या, या जगात जे मिळवल्यानंतर बापू काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात बाबा एकच आहे, जो म्हणजे विठ्ठेवरती उभा. महाराज म्हणतात आम्ही त्याला मिळवला, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, आम्ही त्याला प्राप्त केला. याच्या पलीकडे आमच्या प्राप्तीची जीवनात आशा राहिली नाही. पण महाराज घडलं कोणामुळं? हो, तुम्ही सांभाळले. पण बाबा त्या काळाच्या बाबतीत तू कोबरे असे काळ आतापर्यंत श्रीमंत बघितला नाही, आतापर्यंत गरीब बघितला नाही, देव बघितला नाही, दानव बघितला नाही, राक्षस बघितला नाही, कुणालाच बघितलं नाही, काळानं कुणालाच मोजलं नाही. तुमचं म्हणणं काय? महाराज म्हणतात जगाचं मला काय घेणं देणं नाही, जगा काळ काय आम्ही माथा दिला, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. एवढंच नाही तर नुसतं माझं नाव घेतलं तरी तुका राम नाम घेता काप्यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणी काळ आता करू न शके बळ, पण तुकोबर आहे हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे, आणि अभंगात जगद्गुरु तुकोबर या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करत आहेत. माझी भाषा तुमच्या लक्षात येते ना? कारण बऱ्याच लांब आलोय, त्यामुळे इकडे आले जरा बाबा थोडा आमच्या शब्दातून तुमच्या शब्दात फरक पडतो. जवळजवळ 400 किलोमीटरची रनिंग आहे. माझी भाषा कळते ना? ऐका, तुकोबर या सार्थकतेचा अभंग आज कीर्तनाला निवडला. आणि सार्थकतेच्या बाबतीत जर गणेशजी महाराज बोलायचं गेलं, शिवाजी बाबा सार्थकतेच्या बाबतीत बोलायला गेलं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची काय सार्थकता, नाही तर तिची काय निरर्थकता. माझ्या पुढे बसले तुम्ही साहजिक सगळे शेतकरी असाल, बरोबर ना? मला एक सांगा, आपण बियाणं आणतो, बियाणं कशाला? बियाणं कशाला आणतो? पेरायला. गणेश बाबा बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का? नाही उगवलं तर उगवलं तर त्याची सार्थकता, नाही तर त्याची काय निरर्थकता. बाबा नाही उगवलं तर आपण म्हणतो ला का वाया गेलं का म्हणतो ना. अजून एक शब्द आहे का, मोघम गेलं, आहे ना? मोघम शब्द आहे का तुमच्याकडे? नसला तरी मी गीतेतून सांगून देतो. आपण म्हणतो मोघम गेला, असं बोलता बोलता आपण बोलतो बी एखाद्याचं बोलणं बी का मोघम असतं. मोघम म्हणजे काय? बिनबुडाचं बोलणं. म्हणजे ज्याच्या बोलण्याला बाबा बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही, त्याला काय म्हणतात? मोघम. मी मोघम नाही बोलत, गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोघ कर्म. आणि ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतायत बघा. या लागी जन्म लेते मोघ, जैसे वार्षेविन मेघ, का मृग जळाचे तरंग दुरोणीच. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारं मृग जे वेळतंय ना, तसं आजी जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही का, त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक विठ्ठलाची एकदम गोड प्रमाण. जर जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर तुका म्हणे जन्म आवाज आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक
देखलिया त्याला बघितल्याशिवाय जन्माची सार्थकता नाही. मग तुकोबराया त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला बघण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची बोलण्याची नाही. आता देवाविन काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. एके दिवशीचा प्रसंग आहे बाबा. गावातल्या सर्व लोकांना पाटलाकडे जावं पाटलाला सांगावं पाटील पाटील तुकोबऱ्या दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही हो, पण तुकोबऱ्याची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आणि असंच आहे बरं का, आपण गाणाऱ्यांनी किती बी गोड गावत्या लोक म्हणतात झाली बा एकदाची कटकट सुरू यांची आणि बंद केलं काय एकदाच बाण बंद बंद झालं बा काय काय ते डायरेक्ट भेटतात. महाराज रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ इकडं मी रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ रात्रंदिवस बोंबलत फिरता मेल्यावर तुम्ही वैकुंठातच जाणार आहे. अरे आम्ही मसुबाच्या वाड्यात पडू दे की आमचं काय करायचं तुला? ज्याची भक्ती करतोय तेव्हा ना आम्ही बघ ना तुका मोकरम कणतोय का आमच्यासारखं कणायचं पैसे घेतलेत तू गप्पर ना नाही भक्ती करताय तर नको करू, पण जे करताय त्याला करू दे ना बाबा. बाबा लोकांच लयच अवघड आहे बा. लोकांना ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांना लोकांना त्रास दिला हो. माझ्या ज्ञानोबऱ्यानं भक्ती केली लोकांना त्रास दिला. तुकोबऱ्यानं भक्ती केली तुकोबऱ्या चांगलं जगले लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजानं ज्ञानोबऱ्याचा छळ केला परिणाम जगाची आई झाली. लोकांना तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला परिणाम जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच हो. टाकेचे गाव स्वसल्याशिवाय पांडुरंग दादा दगडाला देवपणी मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं जो सहन करणार तोच या जगात मोठा होणार. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाही तर ऍक्सिडेंट. जसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरते. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असा विषय झाला. मी जरा पुढचा आहे शेजारी ना एखादा संघ घेऊन फिरायचं म्हणजे आपल्याला डिवची तर तुझं चुकत आहे र. चांगलं जगा चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे बाबा. गावातल्या एखाद्याने येऊन पोरांना टाळ घेऊन उभा राहिला लोक नीट बोलत नाहीत लागला बाई टाळ कुठं आहे आता आणि एखाद्यानं बोंबलत फिरू द्या टुकारच आहे. मग त्याने नेमकं काय काय जर तुम्ही त्याला टाळ घेऊ द्या ना बोंबलत तर फिरू द्या ना ती म्हणते बरेला का आपलं डाब्यावर कुणीच बोलाय नाही. चांगलं जगा वाईट जगा तरी लोक बोलतात लोक नावच ठेवतात. फक्त कौतुक एकाच ठिकाणी मसन वाट्यात लय भारी बोलतात राव लोक. माणसं मेल्यावर मैतीला गेल्यावर बाबा बरोबर आहे ना लय भारी बोलतात. श्रद्धांजली वाहणारे तो कुठून शिकून आल्यात काय माहित गाथाच गावा नाही मला त्यांचा पेटवून देत असतो. आणि आमच्या तिकडे ते श्रीगोंद्यात तुम्ही आता तिकडे लय पथ आहे. कीर्तन झाल्यावर कमीत कमी 1 तास आम्हाला बाबा त्यांच्या श्रद्धांजली ऐकून घ्यावं लागते. जणू काय तू कोरवायचं चुलतं बिलतं आज तेवढीच करते लय जाऊ गडे. आणि बोलताना बी लय भारी बोलतात. हे आमचे लय जवळचे जीवलग मित्र होते आणि नाव वाचून सांगत हे आमचे लय जवळचे जीवलग मित्र होते. वा 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 बाबा तुमची समाजाला अजून गरज होती. खालची म्हणतात गप गप उरक लवकर. एकट्यानं गावचा सप्ताह बंद पडलाय गेलाय ती लय बरा झालाय. निम्या गावाची भांडणं फक्त ह्याच्यामुळे आहेत. चौकात बसून रोज ह्याचे त्याच्या त्यांनी लावा लाव्याच केलाय मेलाय गाव सुखानी खाई. पण ही कौतुक कुठपर माहितीये का फक्त पेटूस तर बाबा एकदा का पिटून माघारी फिरले लोकांनी बोलत नाहीत भांगार होतात ती जाय तिकडे पिढी लोका जाय तिकडे पिढी लोका लईच गोड प्रमाण दिलं भाऊ. जाय तिकडे फिरे पिढी लोका म्हणजे लोकांचा धंदाच असाय जिकडे वार तिकडे उपनायचं. लोक फक्त बाबा कौतुक करतात. फक्त कुठपर माहिती का मोरूस एकदा मेली की कुणी कौतुक करत. बाबा एक वाक्य कायम लक्षात ठेवा जब तक जिंदा है तब तक निंदा है. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाव ठेवणार आहेत. फक्त एक वाक्य कीर्तनातलं घरी घेऊन जा ऐकावे जनाचे
करावे म्हणायचे. आपल्या सत्सत्य बुद्धीचा वापर करा, जन्म सफल झाले शहरांना. नाही तर बाबा लोकांनी कोणाला सोडलं नाही. एखाद्याने पांढरी गाडी घेऊन लोक म्हणतात काळी घ्यायला पाहिजे, एखाद्याने काळी घेऊन लोक म्हणतात पिवळी घ्यायला पाहिजे, एखाद्याने पिवळी घेऊन लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे, एखाद्याने निळी घेऊन लोक म्हणतात सिल्वर घ्यायला पाहिजे. काय काय ह्याच्या पुढची पत्राच खराब आहे, धडाकली की फुटती. काय काय त्याच्या पुढची एव्हरेजच नाही. मी त्यातला एक जण गाठला म्हणलं आपल्याकडे काय, तो म्हणला आपल्याकडे सायकल आहे. सायकल म्हणजे या टायर खाली जीव दी. कौतुक कर ना तू, कौतुकच नाही हो. काय काय ह्याच्या पुढची असतात. हप्त्याव घेतली असेल, अरे हप्त्याव घेऊ दे ना तर सप्त्याव घेऊ दे, तू गप मर की. नाहीतरी मी आमच्या सप्त्यावल्याच तुला लय फुल खायला तर गप मर. पण चांगलं जगा, चांगलं जगणार तसं लोकांना कोणाला सोडलं नाही. आता आम्ही कीर्तनकार गायक मंडळी असे लय पांढरी कपडे घालून फिरवलो ना, लोक आम्हाला बापू नीट बोलत नाहीत. आले वाटतं बगळे. आम्ही बघलेत का काय काय तर डायरेक्टच भेटतात. महाराज लईच बघले वन निघालाय मग वगाट टाकी तू अंगावर. आता मला जसं कळत आहे तसं गणेश भाऊ मी कीर्तन करतो, पण लोक नीट बोलत नाहीत. महाराज लईच लहानपणी कंबारा आवाळले, मग नळ डावळू का. आणि एखादा उतार वयात परमार्थाला लागलं ना बाबा, त्याला बी नीट बोलत नाही. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं. आता परमार्थ करणं येड्यावानी करणं नाही का. काही लोक बोलतात सांगतात नाही बाबा, कुणाच्या नादी लागा पण बेवड्याच्या नाही. 100 इडी संघ घेऊन फिरायचं पण एक बेवडं नाही. अशी टॉप 10 मधले 100 महाराज पुढे बसवायचे नाही का, अर्धी चपटीपासून आपल्या सोडायचं. ते आपल्याला बोलू देत नाही. अय बुवा, त्याला काय माहित माझं लावं जाऊ बोलायचं असतं. अय महाराज, तुझ्यात लय धमक आहे ना, मग राहिलेली अर्धी संपून दाखव त्या बा. तुझी अर्धी संपोय आम्ही गीता गाथा ज्ञानेश्वरी पाठ केलाय का. तुझी अर्धी संपोय आम्ही आळंदी पंढरपूर काशी गेली. तसलंच मला एक परवा भेटलं, म्हणला कुठे आज खेळ. कसला खेळ काय जाऊ कडे लय. म्हणजे आम्ही काय डोंबरी का, आम्ही कोलाटी का, आम्ही जुगार खेळतो का, आम्ही पत्ते खेळतो बा खेळ म्हणाय. बाबा लोकांनी कुणाला सोडलं नाही. आपला मुद्दा इथे जाग्यावर तुम्ही जरा तुकोबरायाची रात्रीची कटकट सहन होत नाही. तुकोबरायाला पाटलानं बोलवलं, तुकोबराया दिवसा भजन हो, रात्री भजन हो. मग तुकोबराया एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण नाही, मला काय अडचण नाही, पण गावातले लोक म्हणते तुकोबरायाच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही, आणि जर भजन बंद झालं नाही तर आम्ही गावात राहणार नाही, आणि जर लोकच गावात राहिले तर मला पाटील कोण म्हणेल. जमायचं नाही, भजन बंद करावं लागते. 2-4 दिवसाचा अवधी दिला. 2-4 दिवस झाले बाबा भजन होत नाही. तुकोबरायाला पुन्हा समोर बोलवलं, तुकोबराया भजन, तुकोबराया दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. अहो पाटील वेळ लागलं का या तुकाला, वेडा समजता का या तुकाला. सगळ्यांना वेड्यातच काढावं का हो तुकाला, वेडा समजता. अहो मला वाटत नाही का दिवसा भजन करावं रात्री भजन करू नये, पण ऐका ना, मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलोय. अगं थांब. छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते. माझी मत झाली अनावर वाजा, अनावर वाजा, माझी मत झाली अनावर वाजा, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला. माझी मत झाली अनावर वाजा, छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते. माझी मत झाली अनावर वाजा, छंद या नामाचा घेतला ते, घेतला. तुकोबऱ्या जिबेला सांगून सांगून कंटाळलोय पाटील, पण माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे. आता थांबाय तयार नाही, थांबाय तयार नाही तर तुकोबऱ्या गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण. कधी भांडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं. रात्रंदिवस तुकोबऱ्यानं भजन करावं, पण बाबा तिथं सुद्धा तुकोबऱ्याला भजन केलं दिलं नाही, करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, मी विष्णुदास. तैसे न हो, आम्ही विष्णुदास. माझं चुकतंय काय? नाही
मी म्हणतोय मी विष्णुदास ताईचा नव्हे. आम्ही का जाऊ काय घरी? ए तू कितवीला आहे? तू तुझ्याबद्दल सांगताना मी म्हणशील का आम्ही म्हणशील? मी म्हणशील व्याकरण. आणि व्याकरण शिकल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. कारण व्याकरण नाही बोंबाल्या पुढे काय सांगतो लोकांना. आता या पोरांचं म्हणणं आहे, माझं बी म्हणणं आहे, व्याकरणात आपल्याबद्दल बोलताना मी येतो. श्री कोणा पुढे उभा आहे? आपल्या पुढं का तुकोबर आहे पुढं? पटापटा श्री कोणा पुढे उभा आहे? तुकोबर आहे पुढे. श्री कोणा पुढे उभा आहे? तुकोबर आहे पुढे. मग तुकोबर आहे आम्ही का म्हणतील? व्याकरण सांगतं मी म्हटलं जातं स्वतःबद्दल सांगतात बाबा बरोबर. मग तुकोबर आहे आम्ही का म्हणतील? तुम्ही जो गाठा पाठ केलाय त्यात मिस्टेक असेल. कारण बाबा पुराव्याशिवाय शिवाजी बाबा तुमचं काय म्हणणं आहे बरं? देवा बदलू नका बरं का. तुम्ही बोलताय हेच खरंय, मी सांगतोय ना हे चुकीचं आहे. पण गणेश भाऊ माझी भूमिका चुकीची नाही बाबा, माझी भूमिका चुकीची नाही. श्री कुणा पुढे उभा आहे? तुकोबायानं मीच म्हणाय पाहिजे. पण बाप तुकोबारे आम्ही का म्हणतात माहिती का? तुकोबारे आमच्या सारख्याच वकील पत्र घेत. ज्यानं ज्यानं कपाळ काळ केलंय, ज्यानं ज्यानं कमरा आवाळ्यात, ज्यानं ज्यानं फेट गुंडाळ्यात, आम्ही सगळे तैसे नव्हे कैसे नव्हे परस्त्री गमन करणारे नव्हे. मग आम्ही कैसे पराविया नारी रखुमाई समान. आलाय त्या कीर्तना तर चांगला ऐकून जा गाड्या. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधी घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्र अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिच्याकडे पाहून जर तुम्हाला प्रामाणिकपणे तिला म्हणता येत असेल ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय हे आया बहिणीचं रक्षण करण्या तलवार भगवान अत्याचार करील दूर अत्याचार करील दूर राजा वचन पूर्ण करी दिल वचन महासाहेबा वचन पूर्ण करी वचन महासाहेबा वचन पूर्ण करी राजा शुभ माझा वचन घोड्यावर राजा वचन घोड्यावर राजा वचन घोड्यावर वचन दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी बाय राजा ग शुभ माझा ग बसला घोड्यावादी. येतो झलके पिक्चर अभी बाकी आहे. अजून तर पुढे लय होणार आहे. अजून आज जरा पुढे गेलं तरी मी घाबरत नाही, कारण मलाच यायला उशीर झालाय. जरी उशीर झाला तरी आता परत सकाळी परत बाबा पुण्यात कीर्तन आहे 10ला वर्ष सदा. आमच्याकडे वर्ष सदाचा खटकालय असतो. रोज वर्ष सदाचं कीर्तन आमच्या 5वीलाच पोचलेलं आहे. जरा लक्ष देऊ नये का? माझा मुद्दा इथं चाललाय, जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगलो, ज्ञानोबरायांसारखं तुकोबायासारखं जगलो तरच त्यांचं नाव घ्यायचं अधिकार आहे. तुकोबराय म्हणतात जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास, तैसे नव्हे कैसे नव्हे परस्त्री गमन करणारे नव्हे. मग आम्ही कैसे? आमच्या संप्रदायात आमच्या पुढे कोणतीही स्त्री उद्या आमच्यापेक्षा मोठी आहे तर ती आमच्या आई समान आहे, आणि आमच्यापेक्षा लहान आहे तर ती आमच्या बहिणी समान आहे. आणि हे तत्व आहे. म्हणूनच बाबा आजपर्यंत वारकरी संप्रदाय अगदी पाय रोहून ठाटात उभा आहे. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. तुकोबराय मंबाजी भाऊनं काट्याच्या काठीनं मारलं भजन नाही सुट. शुभा कासाराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती ओतलं भजन नाही सुट.
एवढंच काय लोकांना स्त्री पाठवली भजन नाही सोडलं, एवढंच काय गावातल्या लोकांना गाढवावरती बसून चपला हार गळ्यात घालून ढिंड काढली तरी तुकोबाराय भजन नाही सोडलं. सांगा ना, एवढा भक्तीचा अटूट मार्ग तुम्हाला कोणी आणि कोणत्या दिवशी सांगितला? महाराज म्हणतायत त्या दिवशी माझ्या जीवनात आले संत कोणते? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. पण दिवस कोणता? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. केलाय धिक्कार, तुका म्हणे सापडिले वाटे, जाता गगनाला सापडिले वाटे, जाता गगनाला. केलाय धिक्कार, तुका म्हणे, केलाय धिक्कार, तुका म्हणे, सापडिले वाटे, जाता गगनाला सापडिले वाटे. तो दिवस कोणता? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आता बी जवळपास तोच महिना चालू आहे. आज माघ कृष्ण तृतीय आहे. तेच पर्व आता बी काय चालू आहे. त्या दिवशी आलं कोण? बाबाजी आपले सांगितले नाम आणि त्यांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने मी अविरतपणे चालत राहिलो. बापू निळोबराय त्याचं वर्णन करताना म्हणताय तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंदा कोठे. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते झाडू संतांचे मार्ग. आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरत शेऊ. त्याच मार्गाने आम्ही चालत राहिलो आणि त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला तो दिसला. कोण? ऐकायचंय? ऐकू द्यावं याला जरा. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो, सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा तुकोबराय म्हणतात तो दिवस आमच्या जीवनात उजाडला ज्या दिवशी आम्ही भगवंताला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर भास्कर महाराज तुम्ही 15 मिनिटापूर्वी प्रमाण दिल तर तुका म्हणे जन्मा आल्याचे आम्ही त्याला बघितलं. कोण म्हणताय? तुकोबराय. हरी पाहिला रे, हरी पाहिला. आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं सार्थक झालं. आमच्या जन्माचं खरं साच उत्तम चांगलं फळ आम्हाला मिळालं. अभंगा जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे. वाह
जरा टाळी वाजवा या सगळ्यांसाठी. वा, सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु म्हशीकोबाराय म्हणतात, आमच्या जन्माचं खरं फळ आम्हाला मिळालं. आमच्या जीवनात संत आले कोण? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हाजी. मग महाराज आम्हाला आमच्या जन्माची सफलता करण्यासाठी काय करावं लागेल सांगतो तुम्हाशी. भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म आहे. बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. लांबून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम तरी ऐकलं नाही. मग म्हणतात किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे हरण दिलं तरी बी ऐकलं नाही. आपल्यात बोलाय जरा नाथ बाबा पटायचे तरी आपण त्यांना काय म्हणतो? शांती ब्रह्म म्हणतो. पण एक ठिकाणी तुकोबऱ्या पारच पड करते सीमा पार करतात. तुकोबऱ्याचं प्रमाण एवढ्या अडचणीतलंय मला सांगाव का नाही? टेन्शन आहे. सांगू का? सांगू का? भजनी म्हणतो पांडुरंग सांगू का? नाही लोक म्हणतात तुम्हाला महाराष्ट्रात हेवच गावला पाहिजे. नको म्हणत होता लागा तारखेला आज यायला तरी बी बोलावं लागा लयच माफ म्हणून गेला येऊ. सांगू का? बसलेले वयस्कर माणसं जरा परमिशन दे. सांगू का? सांगतोच ऐक आता. तिथं उतरण तिथं उजडण आणि राग आला तरी काय करताल परत बोलवायचं नाही. मला लय उता आलाय. 28 दिवसात 60 आहेत. 28 दिवसात 60 आहेत. मग आकडा किती लांबचा आहे बघा आता. जरा सांगून जातो राग येऊ दे जरा प्रमाण ऐकल्यावर. तुकोबऱ्याच्या अभंगाची सुरुवात अशी नाम नवदे ज्याची वाचा. मोठे तो लेख दो बापाचा. टाळी द्या बरं. तुम्हाला तिकडे ऐकायला तुम्हाला नाही ना ऐकायला. तुम्ही आपलं आपलं असंच फक्त. तरी लोकांनी भजन केलं तरी बाप्पू लोकांनी भजन केलं नाही. लोकात धंदाचा असा आहे हो. यांना जोपायला आपण इथं ना आता मिले आज प्रमाणात बोलून लोक म्हणतात वा वा काय अभ्यास राव. प्रमाण सोडून एका बी मिनिटं बाजूला गेला नाही राव महाराज. काय पोरगच पण काय बोलतोय राव. लईच अभ्यास राव. किती बी अडचणीतलं प्रमाण सांगतोयस राव ती. पण ही कुठपर माहिती का असं लोकांना बी वाटतं नाही नाही लागा खरंच ही सांगतात म्हणल्या भजन करायला पाहिजे. हे सांगतात म्हणल्या भजनाशिवाय पर्याय नाही. पण कुठपर माहिती का आपण इथं आहे तोपर्यंत. एकदा का आपण गाडीत जाऊन बसलो ना लोक नीट बोलत नाहीत. धंदा आहे त्यांचा. ती बोलत असतात काहीसाठी. आपण कुठं ऐकायचं असतं का? आणि खरंच सगळ्यांनी ऐकलं असतं माझ्या पुढचे सगळे मालकरी नसते वय. म्हणजे गाडीत नाहीत मला ह्याचा अर्थ किती बेकाना लोक ऐकत नाही. जरा दुसरा मोर्चा माझा नाथ बाबा जवळ घेऊन जातो. नाथ बाबा जीवन नामाची संधी आहे. जन्म मृत्यू निश्चित आहे. पण त्या जन्मापासूनचा मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला आमचा काय सार्थ करायचा आहे. आम्ही नेमकं या जन्मामध्ये काय करावं लागेल. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली या वर्म फेरापडे पडत नाही. मग या जन्माची सत्यता सांगत असताना आम्ही या जन्मामध्ये काय करायला पाहिजेत बघा. नाथ बाबा किती गोड बोलतात. इको द्यायला जरा. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ तुम्ही वाचलो तुम्ही वाचलो तुम्ही बरोबर. ते
ते काकड्यात वासुदेव नावाचं प्रकार त्यात नाथ म्हणतात नरदेह दुर्लभ जाना. ओ पलीकडची आजी जुन्या काळात वासुदेव यायचे गाव ती टोपी असायची त्याला भारी मोराचे पिसारे उलटे लटकवलेले असायचे सजवलेले असायचे पाठ 4-5 वाजता आपल्याला झोपेतून जागा करायची बरोबर ना आजी. ते कोण यायचे वासुदेव पण गाणं लय भारी म्हणायचे पाठ. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पादी दान पावलं दादा दान पावलं. ते पिंगळे यायचे गाव एका हातात कंदील असायचा एका हातात टिमकी असायची टिम 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 टिम. आजी आता वासुदेव येतो आता पिंगळा येतो आता वासुदेव येत नाही आता पिंगळा येत नाही आता येतो बटरावाला पॉंग पॉंग खा बटन मारा. जुन्या काळात वासुदेव यायचं आणि गाणं अजून एक लय भारी म्हणायचं जरा ऐकायचं तुम्हाला देवताप दादा. अरे वासुदेवाची ऐकावानी अरे जगात नाही राम र दाम करी काम मेरा दाम करी काम र पैशाची जादू लई नागी सन तुरा नयाची हव जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस खाली त्याची दाम करी काम मेरा दाम करी काम करी मेरा राम करी होती नाही गाणी बाबा होती का ही गाणी जुनी जुनं ती सोनच होतं. आताच्या काळात असली गाणी राहिली नाहीत. आताच्या काळातल्या एका गाण्याचं मला अजून मेळच लागला नाही. माझी जिंदगी चालली कीर्तन करता करता. अयो बाबा जागा किती येते की म्हणाव मला का नाही लावित आहे हे तर असं काय असते मॅग्नेट असते रोज कीर्तन आणि बाबा 10 वर्षात कॅन्सर नि मला बसलोय जवळ या ना जागा जवळ जागा भरपूर कीर्तन. ऐका ते वासुदेव यायचं सकाळ सकाळ बाबा पैसा कमवायचा. आताच्या काळातल्या गाण्याचं काय काय मला मेळच लागत नाही. काय काय गाणी मला बाबा जिंदगी चालली तरी कळलं नाही. एक गाणं तर कळलंच नाही. नक्कमुक्काम 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 काय गाणं आहे वय नेमकं नाकाचा मुक्का घे म्हणते का काय म्हणते मेळच लागा ना. तरी बी आमची गाबडी नाचल्याशिवाय राहत नाही. अजून एक गाणं आहे लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. आता दोतरण पेंट्या करून लुंग्या घालायच्या का काय काय माहिती वाटोळं झालं लय तिकडे मला जायचं नाही. ती जुन्या काळात वासुदेव यायचं ते सांगायचं पैसा कसा कमवायचा माणूस की कशी संपवायची. बाबा आता माणसं एकमेकाला सांगायला लय हुशार झाली पण लय भारी बोलतात. काय काय माणसं किती भारी ज्ञान पाजळतात बघा. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल नको कमी करा. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं माणसं कमवली माणसं जोडली पाहिजे. पण ही खोट आहे. ही फक्त मनापुरतच खरंय. आणि जर तुमचा विश्वास नसेल ना बाबा पैसा नसेल ना पैसा माणसाचं सोडा कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र मी म्हणतो भांगार राहते कशाला त्याच्या नादी लागायचे. म्हणून या जगात पैशावाल्याला किंमत आहे. माझं एक प्रामाणिक म्हणे सटकून पैसा कमाय. सटकून कळतं इकडं लय कळतं खूप कळतं जास्त कळतं जास्त नाही भरपूर भरपूर नाही टचून टचून नाही कचून पैसा कमायचा. आणि असा 4 मजली बंगला बांधायचा आणि वर असा 5चा शेंडा काढायचा. असं शेजारच्या बघितलं ना अयो एवढा मोठा बंगला हडला का एवढा मोठा बंगला बंगला बघून आग झाली बाहेर लागा. पण एवढा मोठा बंगला बघून जाळ झाला बाहेर लागा. पण राहायला 4च माणसं 4 मजली बंगला परत 5वीची चाल काढतो लई चालीच्या पोटचाय लागा तू. एवढा मोठा बंगला बघून आगन जाळ होऊन त्याला मुळ्यात का व्हायना आपण टेन्शन घ्यायचं. त्याचा बाप नीट करीन पण आपला गज पण नीती जोडून या धन उत्तम हेमारे उदास विचारे वेचक. आपल्याकडे एक वाक्य काय मी सांगितलं आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. काय म्हणणं आहे तुमचं. कष्टानं कमवलेला पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा बाबा माणसाला दुःखच देणार. काय म्हणणं आहे. संत सद्गुरू बाळूमामा माहितीत बाळूमामा त्या बाळूमामाच्या आरतीतले एक कडवय नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं आहे नीतीनं कमवा नीतीनं वागा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. आणि जर अनितीनं मागत असाल अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही. आपण इथं होतो वासुदेव वासुदेव म्हणा बाबा तरी बी लोकांनी भजन केलं नाही. एवढं चांगलं सांगून एखादा म्हणजे महाराज जन्म सफल करायसाठी भजन करावं लागते. अजून काय अजून दुसरा एक पर्याय चांगलं झाला. अजून कोणाचा जन्म सफल होऊ शकतो जरा लक्ष देऊ नये का. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत
इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात, ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात। संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आले, जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले, पण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। किंवा तू का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। गणेश बाबा आतापर्यंत प्रमाण एके प्रमाण बोलण्याचा प्रयत्न करा, पण आता वेगळ्या पद्धतीने सांगून जातो, अजून जन्म कुणाचा सफल होतो। महिला मंडळ माझ्या माता भगिनी तुम्ही एवढ्या संख्येने आलाय, तर तुमच्यातलं उदाहरण सांगतो, ऐकून जा। नवीन आहे, आत्ताच्या काळात लेटेस्ट आहे, मी मागचं सांगत नाही कधी, ऐक। 4 जानेवारी 2025 रोजी 4 जानेवारी 2025 रोजी एका महिलेचं एका स्त्रीचं तृतीय पुण्यस्मरण होतं। त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ। ऐकून आहात नाव? ऐकू थोडं, ऐकून आहात सिंधुताईचं नाव? मी आज सिंधुताई सपकाळ कीर्तना सांगतोय, कारण तसं ऐकून नवऱ्यानं टाकून दिलं, बाप्पाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मेली, परत माझ्या दारात यायचं। प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरत होते, सांगत होते एक कोणीतरी भाकर द्या रे, तुम्ही जर भाकर दिली तर मी हे जगेन, आणि छोटेसे माझं लेकरू जन्माला आलेलं ते पण जगेन। पण बाबा जग इतकं निष्ठुर आहे, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी धडपड करतात। अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल करता येणार नाही, पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही। आलाय त्या कीर्तना तर चांगला ऐकून जा। कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा। मारुतराया तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायची नाही। मसन वाट्यात जायची, विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर थापायची, त्याच प्रेतातला एखादा जळता निखारा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची। एक दिवस मनात आला हे जगणं आहे, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं। आणि कधी कधी माणसं हातबल होतात बरं का, वाटतं आता सगळं जगण्यात राम राहिलं नाही, जगायचं तरी कशाच्या आशेवर जगायचं। पण बाबा मी वाक्य कायम एक बोलत असतो, ज्यावेळेस 100 वाटा बंद होतात का, तिथून एक वाट नव्याने निश्चित मिळते म्हणजे मिळतेच, मिळते म्हणजे मिळते। संकट उलट मी सांगत असतो, संकट माणसाला कधी घायाळ करण्यासाठी येत नाहीत, उलट संकट माणसाला आतल्या गुणाची जाणीव करून देते तसे। उलट संकटाच्या मानगोटीवरती पाय देऊन ठाटात उभं राहायचं आणि सांगायचं आई वेलकम, हम तुम्हारा स्वागत करते। कधी कधी वाटतं सांगणारेच आज जरा वेगळ्या भूमिकेत जीवन जगतात का काही काय। ज्यांनी अखंड महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज सांगावे, ज्यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म तेवत ठेवावा, हिंदू धर्मासाठी कार्य करावं, कदाचित विचार येतो त्याच तुकोबरायाच्या वंशानं 11व्या फाशी घेऊन आत्महत्या करावी। एवढी जीवनात दुःख आहेत बाबा माणसाच्या। 32 लाख कर्ज म्हणजे कीर्तन करायला हातचा मळे, हातचा। आताच्या काळात मोठ्या कीर्तनकाराच्या बाबा हातचा मळे 32 लाख रुपये म्हणजे। आणि ज्या तुकोबरायानं आखी जहागीरदारी वाटली बाबा, एवढी संकट जीवनात आली तरी तुकोबराय कधी खचले नाही तो। त्या तुकोबरायाच्या वंशजानं खचावंच कसं, खचावं कसं, स्वतःला संपवावं कसं। फक्त एक बाबा पोस्ट टाकली असते तर महाराष्ट्राच्या लाखो कीर्तनकारांनी लाखो रुपयांची मदत केली असते। कारण रोज आम्ही फक्त तुकोबरायाच्या ज्ञानोबरायाच्या नावावर चुकतोय। कदाचित विचार करतो आज जर सांगणाऱ्याच्या मनामध्ये जर एवढी बाबा चलबिचल आहे तर ऐकणाऱ्यांची अवस्था काय असेल, काय असेल। कधी कधी मला अजून प्रश्न पडतो, 10वीची 12वीची 15वीची मुलं बाबा थोडे मार्क कमी पडले तर आत्महत्या करताना दिसत आहेत। 10वीचे 12वीचे ग्रॅज्युएटचे मार्क म्हणजे आपलं आयुष्य आहे, आणि 10वीच्या मार्कावरतीच आपलं आयुष्य ठरत असतं तर 10वी नापास सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळालाच कसा असता, मिळालाच कसा। कधी संकटांना घाबरून हातबल व्हायचं नाही, तुला विचार केला मरायला पाहिजे। आई रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार, तेवढ्यात ब्रिज खालून एका भिकाऱ्याचा आवाज आला, कोणीतरी पाणी पाचताय का रे, शेवटच्या गाठी मोजतोय, मरायला लागलोय। आणि गणेश बुवा तो आवाज सिंधुताईने ऐकला आणि विचार केला, ही सिंधुताई जगलीस तर काय जगलीस ग, किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी 5 मिनिटात मरून जाशील, राख होईल, म्युन्सिपाल्टीची गाडी येईल, तुझा नवरा सुद्धा तुला अग्नी डाग द्यायला यायचा नाही, काय जगलीस ग, अगं मर, तुला कोणी थांबवणार नाही। पण एक काम कर, त्या तहानेल्याची तहान भागून मर, पुण्यवान होशील। आणि ओंकार दादा पाणी पाजलं, आणि पाणी पाजता लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे, आणि मेल्यावर भाकर माझ्यासोबतच प्रेतावरती जळायची ना बाबा। ती भाकर सोडली, तिचा भुगा केला, त्यात पाणी टाकलं, आणि त्या मरायला लागलेल्या माणसाला खाऊ घातलं। परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं, आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते। कोण बोलतंय हो? सिंधुताई ना। याच्या पुढे ऐकून जा, जिला स्वतःला खायला नाही ती म्हणते या जगाला आधार व्हायचं, याला म्हणतात आत्मविश्वास। चंचलवार
या जलधारा बिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तसी फुलून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. टाळी वाजवा एकदा टाळी. परत नाही हो, गोल्डन चान्स आहे. गोल्डन या देहात सोनं करून घ्या. या देहाचं गोल्डन चान्स आहे. तरुण मुलांसाठी सांगतोस, आपल्यात आत्मविश्वास या सिंधुताई सारखाच पाहिजे. कसा पाहिजे ऐकून जा. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं ना तर जगण्याला गंमत आणि त्या विटेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहिली नसती. विटेवरच्या पांडुरंगाला किंमत. आजही म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले जो जगातील. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी हा बळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐका, आई मरण्याचा निर्णय बाजूला केला, पुण्याला गेली. दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि पुण्यात हडपसर जवळ मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. त्या सिंधुताईनं म्हणावं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. कारण या जगात दोनच व्यक्ती अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय बंदित असे, दुसरी सिंधुताई सपकाळ. आणि बसलेले माझं काय भाग्य मला माहित नाही गड्या, पण ज्या सिंधुताईनं अख्ख्या महाराष्ट्राला व्याख्यानानं जागृत केलं, ज्या सिंधुताईनं अख्ख्या भारताला व्याख्यानानं जागृत केलं, नवे नवे भारताच्या बाहेरच्या देशात लाखो लोकांची गर्दी सिंधुताईचं व्याख्यान ऐकायला जवायचे बाबा. त्या सिंधुताईचं पुण्यस्मरण माझ्या कीर्तनानं पार पडलंय. हे माझं भाग्य आहे. कारण माझं जगणं तसं आहे. माझं जगणं तसं आहे. मी निश्चित शेवट सांगणार आहे. अजून एका व्यक्तीचं नाव सांगेल, रतनजी टाटा. जगायचंय रतनजी टाटा सारखं जगा. 2 उदाहरणं सांगितली महाराज. एवढं सांगून सुद्धा एखादे लोक म्हणतील महाराज नाही भजन केलं, नाही या व्यक्तींसारखं जगलो तर मग काय, मग आमच्या बापास तरी काय जायचं हो, आमचा बी हाही सांगायचा धंदा, त्याचेच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी आमचं ठरल्यात तेवढं हाय, त्यात बदल नाही. आमचं ठरल्यात तेवढं आम्ही घेऊन जाणार, म्हणजे जाणार. उलट जास्त दिलं तरी गाड्या मोठ्यात खपत आहे, काही बी अडचण नाही. पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुद्दल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर जेणे हा जीव दिला दानत याची करीनाची. आणि अजूनही करत नसाल तर मग तुम्हाला घेऊन झाला विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटाटी, टमटम, चारचा टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेंच, रियाडा, हालिया हालिया. आणि हाल्यावर बसलाय मग फकड्यान. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुर. यमाचे किंकर भाऊ झालं नाही त्या यमाशी करू ना, किंवा बघतच नाही कोण आहे. आणि अजून बी तुमच्या लक्षात येत नसेल तर नाथ बाबा जरा काकड्यात किती गोड बोलतात ऐका. आता इको जरा जास्त द्यायला. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. शिवची बहार बांधून घेईल, सरते शिवची बहार देवटी बहार बांधून घेईल, सरते देवटी बहार. आमचे काही बाचाईल, आमचे काय बाचाईल. बहादुरी बोली तो देखा पितरा बहादुरी, पितरा बहादुरी बोली बोली तो देखा पितरा बहादुरी, पितरा बहादुरी बोली बोली तो देखा पितरा बहादुरी. हे काळ्या रात्रीत होत तुझ्या रूपाचं झुंज, अशीच देखणी होती त्या मुसलमानाची सुन. रात्री तळमळ होत तिच्या रूपाचं झुंज, अशीच देखणी होती मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला,
होती हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हम वाग्या से हम वाग्या हम वाग्या से हम वाग्या प्रेम ग्रावारी सावन होनी भजनी लागा देवत कैवारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून 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 सांगवया अरे माई माझं नाव शकून सांगवया अरे माई माझं नाव गिरशी करी गिरता परी गिरशी करी गिरता परी अरे हुनवला तारा तुम्ही हला शिवाजी राजा हुनवला तारा तुम्ही हला शिवाजी राजा उगवला तारा तुम्ही राजा शिवाजी राजा उगवला तारा तुम्ही राजा शिवाजी राजा वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगत वैभवशाली वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगत वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राज्याची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राज्याची जयंती आली वाघाच्या जातीची बोलादी छातीची सर्वांचे हात वर सर्वांचे ज्याला ज्याला वाटतं देवानं आपल्याला दोन हात दिलेत ज्याला ज्याला वाटतं देवानं आपल्याला दोन हात दिलेत त्यांनी वर केला जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानदाराज छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की हर हर भवानी शिवाजी हे काय सोपं आहे का काय हे काय 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालं रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्याविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता अरे बायकोच्या इच्छेसाठी राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राज्य होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभा स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं ऐकून जा या जगात सगळ्यात मोठे 19 राजे होऊन गेले बाबा त्यापैकी फक्त एकाच राज्याची आरती होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाधिपती सर राजाधिपती हो दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाचे नावले आम्हाला नाही कुणाची भीती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवाचे नावले आम्हाला नाही कुणाची भीती शिवनेरीवर शिव जन्मला शिव जन्मला
राजाचा अधिपती राजाचा अधिपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी छत्रपती बोलत छत्रपती जगात वैभवशाली छत्रपती बोलत छत्रपती जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली राजाची जयंती आली 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 सारखी दळपत होती त्याच्या तलवारीची पाती दैवाची दळपत होती दैवाची पाती ऐकून छत्रपतीनं वाटत सैतानाला भीती ऐकून छत्रपतीनं वाटत सैतानाला भीती राजाच्या छातीत मराठी मध्ये रयत प्रसिद्धी झाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शिवरायाची जयंती आली राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली जय भवानी जय जय शिवाजी जरा एकदा टाळी वाजवा ह्यांच्यासाठी का वाजवण का उभं केलं माहिती का डीजे पुढे नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं बाबा कधी बी चांगलं त्यांना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात इथं येऊन उभा राहायला सुद्धा धाडस लागतं आणि तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नाचलाय का त्याच छत्रपती महाराजांना आयुष्यात केलेली सर्वात मोठी क्रांती ऐका आता द्या थापा प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आलं विमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीचे शिवाजी राजाच्या करामतीचे त्याशी नाही जाणीव शक्तीचे त्याशी नाही जाणीव शक्तीचे करील काय कल्पना युक्तीची हा राम राम करील काय कल्पना युक्तीची राजानं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बेंड त्याच्या संगतीला सय्यद बेंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती पाहला शिवबाच्या संगती पाहला अहो म्हणतात होते जीवाजी म्हणून वाचले शिवाय आणि निश्चित वेळ अगोदर अफजल खान त्या शामनेत येऊन बसलेला आहे आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो का असा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाए खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी छत्रपती शिवाजी महाराज खानाला आलिंगन दिलं आणि खानानं धागा केला खान दापी मान मानाला कटारीचा बाळ त्यानं केला खर खर आवाज झाला चिनखत होता अंकाला खानाचा वार फुका केला
खान गडबडला. इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. पोटामध्ये बीचमा ढकलला, वाघ नक्क्याचा मारा केला, कटारा बाहेर पोटाला, खानाचा कोतळा बाहेर आला आणि खान जागीच गत प्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पावन केला कृष्णाचा घात. गुलामीची लावली त्यानं शिवशाहीचा मांडला ठाकरा. शिवशाहीचा मांडला शिवशाहीचा मांडला. आता आमचं लय करून झालंय. तुम्ही सगळे एकदा हात वर करा बरं. तुम्ही कुणीच काय म्हणू नका. बघू आपण वातावरण किती पेटलंय. राजांचा फोटो टाकला ना, किती किती गर्जना मोठी ती बघू आपण. शिवनेरी पर्यंत असा आवाज खणक्या गेला पाहिजे. तुम्हाला येते कोणाला गोष्ट? प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर. तुम्हाला काही तरस आहे का? घ्या ना हातवर. आपला खेळच असा झालाय. आपल्या हा तू लढ मी हाय मागेल, त्यामुळे तुम्हाला काहीच मिळालं नाही. हातवर करा जरा. हा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर ही सोप आहे का? आणि ज्यांचा गौरव केला ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं जन्म आलो त्याची आजी फुलं झाली साची. कारण आम्ही संगतीत आहे तुकोबरायाच्या. आम्ही रोज तुकोबरायाचं कीर्तन ऐकलं, रोज तुकोबरायाच्या कीर्तनात बसलो. तुम्ही सांभाळले संती. मृत्यूची भीती निघून गेली, भय निरसली. कंती तुम्ही 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 फक्त 2-3 मिनिटं घेतो आणि थांबतो. ज्या ज्या वेळेस तुकोबराया तुम्ही तुम्ही म्हणतात, एक तर ज्ञानोबराया, दुसरं बाबाजी चैतन्य आणि तिसरं अजून एका व्यक्तीला शरण जातात. तुकोबराया शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो. रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबत. हनुमंतरायांच्या प्रांगणात आहे म्हणून हे सांगतोय, नाही तर आता संपायचं होतं मला. पण ऐकून जा. हनुमंतरायांना वारकरी संप्रदायाच्या शिरोमणी असताना, वारकरी संप्रदायाच्या टोकावरती कळसावरती विराजमान असताना जगद्गुरु तुकोबराया हनुमंतरायांना शरण जातात. कारण काय? दास्यत्व निकटा हनुमंते पै केले म्हणून देखील रामचंद्र. बाबा रात्रंदिवस श्रीराम जय राम जय जय राम रात्रंदिवस भजन केलं. आणि ऐका बरं का, महाभारतातून हे रामायणातून जर बाप्पू मारुतीराय वाजा केले ना तर बाकी शून्य आहे. कारण सगळे पराक्रम जर कुणी केले असतील मारुतीरायानं केलेत. लंकेवरती विजय मिळवला. प्रभू रामचंद्र सगळे अयोध्येत आले ना अयोध्येच्या सिंहासनावरती प्रभू रामचंद्र विराजमान होणार. ज्या दिवशी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक व्हायचा त्या दिवशी प्रभू रामचंद्रानं प्रत्येकाला काय ना काय दिलं, पण मारुतीरायाला काय दिलं नाही. कारण बोलीला वाल्मिक तैशाची करीनं वर्तुनी दाबीनं नावाने जसं वाल्मिक ऋषीने लिहिलंय त्याच्या पलीकडे 1 मिनिट सुद्धा जाता येणार नाही. काय करायचं म्हणले न दिलेलं बरं. तेवढ्याशी ताई साहेबांना बघितलं, म्हणले आमच्या ह्यांना तर अक्कलच नाही म्हणल्या. म्हणजे सगळ्याच्याच म्हणतात सीता, देवाची असली काय ना आपली असली काय, कायमच आपली अक्कल काढी ती सीता. आई साहेब म्हणले आमच्या ह्यांना तर काही कळतच नाही. प्रभू रामचंद्र म्हणले बाई तुला कळतं तुझ्या पद्धतीने दी. आई विचार केला नाही काळातला पृथ्वीमोल किमतीचा हार काढला, मारुतीरायाच्या हातात दिला. वानर शेवटी हार घेतला, टुणूक टुणूक उड्या मारल्या, झाडावरती जाऊन बसले. हार तोडला. 1 महिने घ्यायचे, दातात टाकायचे, बघायचे, फोडायचे, फेकून द्यायचे. दातात टाकायचे, बघायचे, फोडायचे, फेकून द्यायचे. आणि हा प्रकार आई साहेबांनी बघितला. अरे म्हणल्या वानर ती वानरसला का तुम्ही नसताला का सुधरत म्हणल्या. तुम्हाला का जंगलातून आणलं, हिथं आणलं, पंचपक्वानाचं जेवण केलं, तुम्ही पंतळवळ्या झपकावल्या लागा. हे काय खाणे का? ही पद्धत आहे का? हे असलं बरं नाही. अहो एवढं नाक उचलून बोलता झालं काय? अहो मारुतीराया त्या मण्याची किंमत तुम्हाला माहिती आहे? अहो एका पृथ्वीचं मोल म्हणजे एक मणी, एवढी किंमत आहे त्याची. अहो सीताई साहेब मला काय करायचंय मागं ना पुढं फुफुटा उड. मी ब्रह्मचारी माणूस, पाला खायला फळ खाली आपलं माझं काम. म्हणले मला याची गरज नाही. पण महिला म्हणजे जरा ऐकाव, तुम्हाला लईच आवडतं व सोनं, लईच सोनं आवडतं तुम्हाला. तुमचा जीव की प्राण म्हणजे सोनं. असं लोहाडणं जरी म्हशीच्या गळ्यात घालतात ना, लोहाडणं ती लाकडाचा, तसला लोहाडणं जरी सोन्याचा कडून तुमच्या गळ्यात घातला तरी तुम्ही वाकून माराल, पण लोहाडणं नाही रे घालायचा. लई जीव तुमचा सोन्यात. पण ऐकून जा,
अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला, अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला, एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या. घाला, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय नाही तर मग मेल्यावर घालतात मंजुळाचा पाला, तुळशीचा पाला मंजुळा. पण बाबा मेल्यावर घालून कुठे देव पवित्र होत असतो वय? आयुष्यभर ह्यानी कोंबड्यात झपकावली. मेल्या मग मंजुळा नाही घालायची, कोंबडीची पकड कोंबायची, खा मर, मरताना मी खा मर. तो आयुष्यभर कोंबड्यात झपकावले ना, म्हणून आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चारात्र दिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कैवळा वैष्णवांचा. अहो सीताई साहेब झालं काय? अहो माहिती का त्या मनाची किंमत? अहो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण हा फोडून काय टाकताय? मी यात माझा राम शोधतोय आणि यात मला माझा राम कुठे दिसत नाही. आणि ज्या गोष्टीत राम नाही ना, ती गोष्ट या मारुतीरायाच्या या हन्म्याच्या कामाची नाही. या मारुती कीर्ती न वैभव न यश चाहिए, 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 के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का सुख मिले, सुख मिले, अमृत को मिले, श्री राम जानकी श्री राम जानकी हो, श्री राम वाह, माझं लय ओझं हलकं केलं बाबा. तानावरला या मन्यात राम शोधताय ना, या मन्यात जर राम नाही ना तर मग हनुमंतराय तुमच्यात राम आहे का? बर सभेत नेलं, बिभीषणानं ताना मारला, मारुतीराय तुमच्यात राम आहे का? बाबा गुडघे ठेकले, छाती फाडली आणि छाती फाडून श्री राम जानकी बैठे हे मेरे सीने में, मृत्यूची भीती निघून गेली, आयुष्यातली सगळी खंत निघून गेली. म्हणून तुकोबऱ्या त्यांना शरण जातात. एकदा त्या मारुतीरायाचं सर्वांनी भजन करायचंय. ज्यांना ज्यांना वाटतं हात खाली जरी घेतले तरी आता सारखा हात वर करण्यात मजा नाही, आपला हाली खाली घ्या आणि एकदा मारुतीरायाचं भजन करा. जरा जुनं आहे म्हणून घेतो, इको द्या जरा जास्त. अरांजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अरांजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. तुझी राम भक्ती पंग तुझी काया, बालपणी गेला शिशू सूर्याला घालाया, बालपणी गेला शिशू तुझी काया, बालपणी गेला सूर्याला आदरली ही धरती थरथरले आसमान, आदरली ही धरती थरथरले आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. बोलो सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय, सीता हनुमान की जय. भारत माये, भारत माये, भारत माये.
विठोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुमार यथामत यथावकाश अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वरती बोलताना मारुतीरायांचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. निश्चित 2 चरणाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात कधी पुन्हा योग आला चुकून तर निश्चित आठवण करून द्या. राहिलेली 2 चरण विस्तृत पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ठिकाणी येण्याचा योग आहे ते पांडुरंगजी दादा असतील, आमचे गंगाधर दादा असतील आणि ओंकार दादा असतील. या तिघांच्या सौजन्यातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. पुन्हा एकदा या तिघांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. सर्व गायक मंडळी, सर्व वादक, सर्व टाळकरी, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी. शिष्टमौली दादा तुम्ही अतिशय गोड साऊंड दिला, तुम्हालाही धन्यवाद. आणि ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह नाही ना, पुन्हा दिसणार आहे, काय नाव आहे, श्री माऊली यूट्यूब चॅनल. सर्वांना विनंती, हे कीर्तन तुम्हाला पुन्हा पाहायला भेटणार आहे. आपला सप्ताही सगळा पुन्हा पाहायला भेटणार आहे. फक्त या चॅनलला श्री माऊली या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला बोलवलं, 15-20 मिनिटं माझी जास्त श्रवण केली त्याबद्दल निश्चित तुम्हाला धन्यवाद. कारण मला यायला थोडा उशीर झाला आणि बाप्पू माझं असते, मी मापात पाप कधी करत नाही. पैसे घेतलेत म्हणजे 2 तास देणार म्हणजे देणार. निश्चित येता आमचं बोलणं झालं तर म्हणलं मला उशीर बी जमत नाही, आधी कीर्तन आणि मग जेवण. पण तुम्ही मला आधी जेवाय घातलं त्याबद्दल तुम्हाला सर्वाला धन्यवाद. नाही तर मग लय अवघड झालं असतं. सर्वाला धन्यवाद. निश्चित जाता एक फक्त अर्ध्या मिनिटाची सूचना आहे. कर्जत तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये माझं गणेशवाडी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जसं अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर झाले तसं माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब, संत सद्गुरू बाळूमामा यांचं भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम चालू आहे. त्याचबरोबर मी ज्या सिंधुताईचा उल्लेख केला त्याच पद्धतीनं माझ्या घरी जूनमध्ये ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्या मुलांसाठी अनाथ आश्रम चालू होते. त्यांचा सगळा खर्च माझं संस्थान करणार आहे. नवे एक वारकरी शिक्षण संस्था जूनमध्ये माझ्या घरी चालू होती. ज्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला रोज स्टेटस दिसत असतील, ज्या शिक्षण संस्थेमध्ये कुठल्याच विद्यार्थ्याला शिकायला 1 रुपयाची फी नाही, राहायला 1 रुपयाची फी नाही आणि खायला सुद्धा 1 रुपयाची फी नाही. अगदी उदात्त आहे तो घेऊन वारकरी संप्रदायात बाबा जीवन जगतोय. निश्चित जाता तुम्हाला सर्वांना एक विनंती, हा खेळ नव्हे एकल्याचा, हे एकट्याचं काम नाही. जवळजवळ 1 कोटी रुपये एका वर्षात मंदिराला खर्च केलेत. पण बाबा आता आडलंय थोड्या वाचून आडले म्हणून प्रत्येक आता गावोगावी फिरत असताना मला वाटतं पलीकडे त्यांनी 10-15 हजार गेल्या वेळेस दिलं मला त्यांनी गोळा करून. निश्चित सर्वांना एक विनंती असेल, फुल नाही फुलाची पाकळी, तुम्ही सर्वजण त्या मंदिरासाठी माझ्या त्या कार्यासाठी सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रोज चहा प्यायला गेलो तरी आपण 10-20 रुपये, 100-200 रुपये खर्च करत असतो. कदाचित उद्याचा चहा टाळा, उद्याचा इकडचा तिकडचा खर्च टाळा आणि ते त्या संस्थांसाठी, त्या चांगल्या कार्यासाठी द्या. निश्चित देव तुम्हाला हजारो हातानं परत दिल्याशिवाय राहणार नाही. हे नारदाच्या गादीवरून सांगतो. कीर्तन झाल्यानंतर मी 10 मिनिटं या ठिकाणी असेल, फुल नाही फुलाची पाकळी सर्वजण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो. झालेल्या कीर्तनरूपी शिवेला पूर्ण विराम देत असताना बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हाळी लागला असेल, मायेच्या अंतकरणातून माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला विशिष्ट सर्वांना गायक मंडळीला धन्यवाद देतो. माझा कसा बसलाय, रोजची धावपळ चालू आहे, रोजचा एवढा प्रवास चालू आहे. काल रात्री परळी जवळ होतो, परत सकाळचं आज नरहरी महाराजांची जयंती, पुण्यतिथी आज नरहरी सोनार महाराजांची. त्या सकाळी तिकडे बाबा कीर्तनासाठी पुन्हा जावं लागलं. पुन्हा प्रवास जवळजवळ रात्रीपासून बाबा काल सकाळपासून 2000 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसात पूर्ण केलाय. सोपं नाही. एवढं फिरून येऊन पोट तिडकीनच बोलावं लागतं, जीवाचं रान करून बोलावं लागतं. हे सोपं नाही. कदाचित चुकी थोडीफार झाली असेल तर सांभाळून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय.